तऱ्हेने अक्काचं घरकुल बसवण्याचं काम मी केलेलं आहे. अरे शान्यांनो, काल म्हणलं गावात जरा फेरी मारून येऊ, तू कुठं बोंबलत गेला होता? आम्ही बी गेलतो जरा, आम्हाला बी बघायला काय व्यवसाय पाणी व्यवसाय धंदा पाणी? हा. म्हणजे धंद्याला लागायचंय तुला, म्हणजे व्यवसाय करायचा. सरपंच तुम्हाला थांबा जरा, तुम्ही इथं थांबा. हा. तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो. काय? तुम्ही आता निवडणूक लढवताय, बरोबर आहे. तुम्हाला आमची गरज पडणार आहे. हा. पण मागच्या वेळेस सारखी जर तुम्ही पलटी मारणार असाल तर आम्ही तुम्हाला निवडून आणणार तर नाहीच नाही, आणि तुम्हाला साथ पण देणार नाही. साध्या घरोघरी जाऊन सांगा की यो सरपंच लय चावटे. अरे मित्र आहे माझे. मित्र नाही, तुम्ही गावात उठवलंय काय? कुत्रे आम्ही म्हणून. ह्याला काय अर्थ नाही सरपंच. मग नाही का तुम्ही कुत्रे? नाही म्हणजे मित्र नाही का तुम्ही माझे? कुत्रे, पण कुत्रे नाही. बर 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 बर. सांगतो आता सगळ्यांना, जातो सांगतो ते कुत्रे नाहीत, मित्र आहेत मित्र. हा, ते सांगा, पण पलटी मारायची नाही. बर माझं एक काम करा, हा अक्काचं घरकुल आणलंय, हा आता ते घरकुल आणलेलं महिन्याला सांगितलं पाहिजे का नाही? हा, बरोबर बरोबर. ते सांगायला महिन्याला घेऊन या. बर बर, चला येऊ का सरपंच? या या सरपंच या या कुत्र्यांनो, मित्रांनो मित्रांनो मित्रांनो, तुमचं कान वाजतात मित्रांनो. आलो जाऊन मी बी. सरपंच ना पाहून शिळे काय कांद्याची नाही, चाललं होतं खंडीभर शेळे करावे म्हटलं व्हायचं. आता बघा या कांद्याची असली तर चालते चालते. हो नारायण शेठ कसं आहे, बरं आहे का? नारायण शेठ लगा इरीवारी तर त्या 22 सरपंचावर इकडे तिकडे बोंबलत हिंडता. आज तर दोघं दिसताय. त्याला दिला आम्ही सोडून. नाही नाही, त्याला तुम्ही दिला का तुम्ही तुम्हाला त्यानं दिलं सोडून? तो सोडतोय वय का? अहो तो सोडत नसतोय, तो फक्त असंच वरच्यावर बोलतोय. आमची शिवाय पान हलतं वय त्याचं. अरे काल माफी मागितली आमची त्यांनी, काय माफ करा म्हणला. काय माफी मागितली? अरे तुम्हा दोघाला त्यानं नुसतं त्याच्या माग फिरायसाठी ठेवलंय. तुमच्या डोक्यात येणार गादड्यांनो, येडा येड तुम्ही दोघं. अहो नाही, तो आम्हाला मित्र म्हणालाय. म्हणलाय की मित्र नाही, मग कुत्रे आहे तुम्ही म्हणून सांभाळली त्यानं तुम्हा दोघाला. अहो त्यांनी काल आम्हाला कुत्र म्हणलं, मग आता तो म्हणलाय मित्र आहे तुम्ही आमचे. नाही असाल की माफी बी मागितली. हो मागितली की. काय मला सांगा, तुम्हा दोघा शेवर त्या गावात कोण हिंडतं का? नाही हिंडत कोण. तुम्ही दोघच का म्हणून हिंडता? कामच येत आम्ही. कशाची काम उचले तुम्ही दोघं? नुसते माग त्या एखाद्या नेत्याच्या माग काय 17 उचला तपास कार्यकर्ता असतं, तसं तुम्ही त्या माग आहे. त्यानं सांगितलं की हे कर करायचं, ते कर करायचं, तुम्हाला दुसरी कामच नाही ती. बघितलं का, त्याने आपलं नाव लय खराब केले गावात. सगळे असेच बोलायला लागलेत. मग सगळेच नाही बरं ते बोलत. जाऊ द्या. नारायण शेठ, गावात एक योजना आली, त्याच्याबद्दल काही माहिती आहे का नाही तुम्हाला? ते हागणदारी मुक्त योजना होय. तसली नाही हो. मग अहो, एक लय नवीन लय मोठी योजना आणली सरपंचाने. होय. तुम्हाला काय त्याबद्दल बोलल्यात का नाही? नाही हो, आपल्याला काय त्याच्यातलं काय माहितीच नाही. हे साऱ्या गावाला कळलंय, तुम्हाला माहित नाही वय? मैना मॅडमला पण माहिती आहे. आम्ही आता सांगून आलोय मैना मॅडमला. महिन्याला माहितीये? हा, खरं होय. होय. अहो तिने उद्घाटनाला पण बोलवलंय मैनाला. उद्घाटनाला महिन्याला? हा, लगा तिनं मला कसं काय सांगितलं नाही. पण ती काय सांगते तुम्हाला? का बरं? तुम्ही तिची कोण? कोण? बरोबर. अख्ख्या गावाला माहित नाही तिचं माझं गुदी गुदी पोक पोक चालू आहे. रे नालाय का? हो झालं, संपलं तुमचं आता गुदी गुदी पॉपकॉक. का आता सरपंचाचं आणि तिचं गुदी गुदी पॉपकॉक आहे. होय? होय. हा, तुम्हाला ही गोष्ट माहित नाही वय? नाही बुवा. अरे तुम्ही लईच मग आता कसं करावं तुमचं? ह्याच्या आईला म्हणजे महिन्याला ह्यांना उद्घाटनाला बोलावली होय. हा, आता आणि ह्या- एवढा मोठा प्रतीक्षित माणूस गावातला, त्याला बोलवलं नाही आणि महिन्याला बोलवलंय. नाही असू दे. बघ या तू आता गुदी गुदी पोक पोक कसं करतो ते. हेच पाहिजे होतं आम्हाला. तुम्ही जावा फक्त. आजपासून आमचा पाठिंबा फक्त तुम्हाला. हा, असू द्या मोडन मोडन. नाही नाही तुम्हालाच. असू द्या. हा. ह्या महिन्याची दयना कशी करतो तुम्ही फक्त बघा. हेच पाहिजे होतं आम्हाला पण. जाऊ तुम्ही. चला येऊ का मग? हो, हो, हो. नारायण शेठ लक्ष हो. असू दे बरं. हो, हो, हो. चला. हा चला. बोला एक पाहुणं. किती येताचे या? दुसरे येताची होय. बर बर चालतंय. बघा किती रुपये म्हणते तेवढा. फोन करून सांगा तेवढं.
बहिणीच्या मला तर कंटाळा आलाय, नुसतं चिक्कल चिक्कल झालंय. नमस्कार. नमस्कार. नैना मैना मॅडम, नमस्कार. कसे आहात तुम्ही? मस्त. पण तुम्ही कस काय आज इकडं? मस्तच दिसते. मस्तच दिसते. अहो सरपंचांनी तुम्हाला बोलवलंय. हा. मला? पण मला तर कालच भेटले. काल भेटले? हो. सांगितलं नाही. ग्रामपंचायतीचं काम आहे काहीतरी, त्याच्यामुळे बोलवलंय. हो का? हा. पण कालच बोलणं झाले की आमचं. कशावर? कशावर काय? फोनवर का? फोनवर नाही, ग्रामपंचायती समोरच भेटले की मला. हा का? हा. पण आता काय माहिती, आम्हाला बोलवायला लावलं, आम्ही आलोय बोलवायला, आम्हाला काय माहित नाही. बरं मी फोन करून बोलते की त्यांना. मोबाईल नंबर पण दिलाय. वय बापरे. ते सोडा. अहो चला आता लवकर बोलवलंय, चला आताच यावं लागतं. लगेच सोबतच जायचं. चला बरं ठीक आहे, चला. चला. ओ राम राम सरपंच. राम राम राम. नाश्ता झालेला दिसतोय, आवाज मोठा येतोय. ओरखलाय का? नाश्ता वरकला. ओरखला का? अहो या अक्काचं घरकुल हा. कोणी बसवलं? कोणी? अहो, ह्या फाकड्याने बसवलं. होय. अजून मी सरपंच बी नाही बघा, माझ्या कपड्याला इस्त्री बी नाही, तर मी सरपंच नाही तरी अजून दर्जाची काम आहेत. आणि तुम्ही घरी गोटा बसवण्याशिवाय काहीच केलं नाही. अहो काय केलं तुम्ही? अहो हे बघा ना, हे गोठा गायांचा गोठा आहे का तुम्ही दिला का दावा? अहो तुम्ही सगळे ग्रामपंचायत लुटूनच घरी गोटा बांधलाय. आता एवढं मतदानाला आपण पैसे वाटत, आपली विकास नको पाहिला. बरोबर आहे, मग गावचा बरोबर आहे. विकास. गाव तिकडं बोंबलत का जाईना, हा. आपला विकास झाला पाहिजे. हो, सरपंच व्हायच्या आधी काम करावं लागत आहे, तेव्हा लोक आपल्याला निवडून देतात ना. म्हणजे सरपंच झाल्यावर आपण घर भरायचा. हा. काय लावलाय लाबाडीचा धंदा. बरं असू द्या, यंदाचा येणारा सरपंच तुमचा भारी आहे. हा. सरपंच भारी आहे तर मतदान बी तुम्ही आम्हाला द्यायचा ना अशी अपेक्षा ठेवतो. आणि तुमच्या हस्ते उद्घाटन ठेवलंय अक्काच्या घरकुलाचं. करू ना या तिकडं. हा बिंदास. येऊ का मग? हो. लक्षात राहू द्या, कमरेचा पट्टा चालतंय. चिन्ह आहे आपलं. येतो. मला शिकवतोय सरपंच व्हायची म्हणून, याला कपड्याची इस्त्रीची जणी व्हाय ना, आणि चाललाय सरपंच व्हायला. काळी कुत्री संघ होती ती एक बरं होत राव. आता एक कुत्र बी बाबा नमस्कार. जय हरी. लक्षात ठेवा, कमरेचा पट्टा. कमरेच्या पट्ट्यावर चांदा सगळं घरी. येत लक्षात. याला मिसरोड बी फुटलं नाही, ह्याचं मतदान कसं असायचं. राम राम. लक्षात राहू द्या, कमरेचा पट्टा. लक्षात आहे, पण हे बघा नाही काय आयला लक्षात ठेवा म्हणलं की बघाबघी चालू केली तुम्ही. त्याला आम्हाला जाता तरी येते का? अहो तर कडेने जायचं. कडे जायचं, घ्या टंगडी मोडून. टंगडे म्हणून आम्हाला सरपंच करा म्हणजे करतोय. आयला हे बरं आहे. लक्षात ठेवा म्हणलं की खड बघा, सुड बघा, ह्यांचं घर बघा, आमचं बघा, का ह्यांचं सरपंच ह्यांच्यासाठीच होतोय. आयला वहिनी घरी आहेत का नाही काय माहित बाबा. आवाज तर देतो. वहिनी ओ बचत गटाचे अध्यक्ष काय हो? नमस्कार. नमस्कार. अहो म्हणलं बचत गटाचे अध्यक्ष कुठे आहेत मग? अहो म्हणलं बचत गटाचे अध्यक्ष? हा. कोण बचत गटाचे अध्यक्ष? अहो तुम्हाला पद देऊन टाकलं आजपासून. मला? हो मग काय पण कसं बोलताय भाऊजी? काय पण कशाचं वहिनी. अहो आता मी निवडून येणार, मी सरपंच होणार, मग आमदार होणार, मग खासदार होणार, मग मुख्यमंत्री होणार, आणि मग पंतप्रधान होणार, आणि मग बस 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 बस. कळलं. मग तुम्हाला बचत गटाचं अध्यक्षपद नको का? बर चालतंय. काय झालंय भाऊजी? भाऊजी नाही, काय झालंय वहिनी? हा कसं लोक गावात फिरून फिरून तोंडात भाऊजीच बसलंय. काय झालंय वहिनी? अहो ती अक्का 10 वर्ष झाले सरपंचाच्या माग लागली होती, घरकुल बसवा. त्याने त्याच्या घरी यांचं घरकुल बसवायचं, त्याच्याच घरी बसवलं घरकुल. पण ह्या फकड्यानी अजून निवडून बी आला नाही, तरी बी त्या अक्काचं बिचारीचं 3 महिन्यात घरकुल बसवलं. ते आज घरकुलाचा आज उद्घाटन आहे, त्यामुळे तुम्ही तिथं उद्घाटनाला या. बर चालतंय. येईन. हा नक्की या, वेळ काढून या. बर येते. कमरेचा पट्टा हो. लक्षात ठेवा. बरोबर. 3 नंबर. येऊ का? हो चालतंय. कमरेचा पट्टा हो 3 नंबर. हो. गावातली माणसं तर कामाला गेलेत, येतात का नाही काय? आले. अरे बारकीच पोरं दिसते ती इथं तर. या 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 मला अतिशय आनंद झालाय. हे घर होतं अक्काचं. समोर या तुम्ही. उद्घाटनाच्या ठिकाणी बारकी पोरं, तरुण नेतृत्व इथं आलेलं आहेत, पण म्हातारी माणसं आले नाहीत. तरी मी तुमच्या समोर 2 तास बोलणार आहे. हे 2 मिनिटं
2 मिनिटं बोलणार आहे. तुम्ही बी लगेच 2 मिनिटं बोलणार आहे. सरपंच तुम्हाला आधीच सांगतोय 2 मिनिटाच्या वर 1 सेकंड बी झाला तर आम्ही थांबणार नाही. ह्यो तर आमदाराच्या वर डॅशिंग आणायला लागलाय. असू द्या असू द्या. 2 मिनिटं ऐकत नाही सरपंच लोक. ऐकत्यात. हा अक्काला आजपर्यंत घरकुल बसलं का? नाही. बसलं नाही. अक्का 10 वर्ष ग्रामपंचायतीच्या चर्चा करत गेली, ग्रामपंचायतीपर्यंत गेली. मागच्या सरपंचानं घरीच सगळं बरं. हे गाबड कोणाचं आहे रे? राहिला मी बोलतानाच बरं नका खात असतं. ह्यांच्यामुळे दळबद्री लागते मला अशाने. कोणाचं आहे रे ते? उद्याचं कोण आहे माहितीये तुम्हाला? अरे उद्याच आहे माझ्या पुढे नका खाते. दलिंद्री लागते रे. मतदार आहे उद्या आपला. ये बाळा ये, खा नका माझ्या पुढे. ये खा इथं बसून. इथं थांबा. अशा तऱ्हेने अक्काचं घरकुल बसवण्याचं काम मी केलेलं आहे. टाळ्या वाजवा. एकट्यानेच वाजवलंय ते. हे कोणाचं आहे रे? ही मी बारक्या पोरांना बोलायचं नाही म्हणून माझ्या पुढे येऊन पेंगतय. ही ह्याला टाकू कर एक चापट. सरकार अरे हे काय करतंय इथं? कोण? राम 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 राम. मैना मॅडमला विनंती करतो की त्यांनी महिलांमध्ये येऊन थांबावं. नाहीतर आमचं शीट जायचं. इकडे येतो. ये इथे ये. अरे ह्याच्यामुळे ह्याला बोलावलं नव्हतं मी. इथे ये. मी काय म्हणतो इकडलं काम पण करून घेत. नाही काळजी कर ना, ये आपल्या इकडे तो. ये. आणि होय का एवढा मोठा कुठाना झाला, साधा फोन सुद्धा केला नाही मला. आता फोन काय करायचं? काय करायचं? मग मी हाय का नाही तुझा कोण? आहे ना. हाय ना. हा मग आता मला सांग, एवढं मोठं तुला घरकुल मंजूर होऊन आलं का नाही? मग तुझं पहिलं काम कोणाला होतं बाबा फोन करून सांगायचं की आता घरकुल मंजूर झालंय? तुम्हाला. पंचायत समिती खेट कोण्या घातलं? मीच घातलं का नाही? वरनं पंचायत समितीत कागदपत्र ही सगळं देऊन मंजूर करून आणलं कोणी? आणि श्रेय घ्यायला कोण आले? सरपंचाला. सरपंच. आणि ते बी भावी. म्हणून मी ह्याला बोलवत नव्हतो. म्हणून कळलं का? ही तुम्ही मित्र नाही. तुम्हाला फिरवून बुट टाकीन ना असा एक कुत्र्यांनो. त्याला कशाला बोलून आणलंय? मी बी नाही. आलाय तर या. खर तर महिलांच्या हातनं उद्घाटन होतं, पण आता महिलांच्या हातनच करूया. तुम्ही करूया उद्घाटन. आपलं म्हणजे जोडीनं करा. वहिनी नाही दिसत. करतो आम्ही. या तुम्ही या. आमचं आम्ही उद्घाटन करतो, सगळं करतो. या तुम्ही. नाही मी आणलंय ना. नाही आणलंय, बघितलं की आम्ही. बघितलं आणलंय तुम्ही ते वरनं मंजूर करून. हा ही असली कुत्री हित असली ना म्हणून माझं करिअरच व्हायना. इकडे या. असंच पाहिजे. जावा चिलीबिली. निघा तुम्ही बी. आम्ही बी. निघा. आम्ही बी. निघा. अहो आम्ही तुमची माणसं आहे. काय नको, जिरली पक्की आमची. अहो नारायण शेठ तुमची माणसं आहे आम्ही. बघितलं आम्ही, उद्घाटन झालंय ना आता आमचं. आम्ही आता बघतो काय करायचं. बंगला उभा करायचा का पाडायचा ते तुम्ही आता जावा. आईला नाराय बी पलटला राव. काय गे लगा, ही घरकुलाची स्कीम वरनं आली प्रधानमंत्री योजनेतनं, आणि तुला वाटलं वय त्या 22 सरपंचानं घरकुल बसवून दिलंय म्हणून? अहो तुम्हाला सांगते, तो गोड बोलून मला फसवायचा प्लॅन करत होता. हा मला माहित आहे की. बरं एक झालं ते 2 कार्यकर्ते माझ्या पैसे आलं आणि मला सावध केलं ना. त्यानं चांगलं तुझं कुदी पोक केलं असतं. चल आणि एक काम कर आता, हो ही सगळं पाडून ह्याच्या जागेवर आता स्लॅबच बांध. असलं किरकोळ बांधू नको. 1,56,000 येतं या. आणि काय लागतं ते तुझ्या घरनं मागवून घे. आणि कमी जास्त वरचं पडलेलं मी देतो. चल. चला.